नमस्कार, मी जी किरण स्पर्धा विश्व ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। आजचा जो चॅप्टर आहे हा आहे नातेसंबंध म्हणजेच ब्लड रिलेशन। प्रत्येक पेपरमध्ये ब्लड रिलेशन वरती क्वेश्चन विचारला जातो। याच्यामध्ये एकाच्या अनुषंगानं दुसऱ्याचं रिलेशन विचारलं जातं, त्याच्याशी नातेसंबंध असलेला विचारला जातो, किंवा इक्वेशनच्या माध्यमातून विचारलं जातं हे रिलेशन कशा पद्धतीने आहे, त्यात चिन्हाचे संकेत असतात, किंवा हे आपल्याला ABCD अशा पद्धतीने व्यक्ती दिल्या जातात, त्यांचे टी डायग्राम टाकून आपल्याला उत्तर काढावं लागतं, त्यामध्ये रिलेशन टाकावं लागतं। त्यामध्ये विचारलं जातं की A हा C चा कोण आहे, अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात। आणि हे प्रश्न आपल्याला प्रॉपर पद्धतीने डायग्राम काढून किंवा स्वतःला अज्यूम करून हे प्रश्न सोडवावे लागतात। बरेचशा वेळा लोकांना हे कळत नाही की नातं असतं काय। बरेचसे लोक म्हणतात की मला नातं कळत नाही नेमकं काय आहे। पण आपल्या घरातले सगळे जे आहेत नातेवाईक याच्यावरूनच आपल्याला पटकन कळून येतं की हा आपला कोण आहे किंवा त्याचं रिलेशन काय आहे। बघा, हा जो चॅप्टर आहे हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे। आता याच्यामध्ये रिलेशन काय असतं आणि कुणाला काय म्हणायचं, बघा, नातेसंबंधातील काही संज्ञा, आईचे किंवा वडिलाचे वडील त्यांना काय म्हणतो आपण, आजोबा म्हणतो। आईची किंवा वडिलाची आई हिला काय म्हणतो, आजी म्हणतो, बरोबर। म्हणजे आईकडील आजी किंवा वडिलाकडील आजी। आईचा भाऊ मामा, वडिलांचा भाऊ काका, आईची बहीण मावशी, वडिलांची बहीण आत्या, मामाची पत्नी तिला काय म्हणतो आपण, मामी। तर काकाची पत्नी तिला काय म्हणतो, काकू। मावशीचे पती किंवा आत्याचे पती यांना काय म्हणतात, काका म्हणतात। आपल्या इकडे आत्याचा पती जर असेल तर याला मामा म्हणतो आपण, पण पुस्तकामध्ये किंवा हे जे पेपर सोडवतात काय, मावशीचे पती आणि आत्याचे पती ह्या दोघांनाही काका म्हटले जातं, अंकल। याला काय म्हणतात, अंकल म्हणजेच काय, काका। मुलीचा नवरा म्हणजे कोण असतो, जावई असतो। मुलाची बायको सून असते, तर नवऱ्याची बहीण कोण असते, नणंद असते, बरोबर। भावाची बायको भाऊजाई, पती किंवा पत्नीचे आई वडील म्हणजे सासू सासरे। म्हणजे हे जे नातेसंबंध आहे हे नातेसंबंध ज्याचं लग्न झालेलं असेल त्याला पटकन हे माहिती असेल, कारण त्याला बरेचशा कार्यक्रमाला जावं लागतं, लग्नाला याला त्याला कुणाला जावं लागतं। मग ती सांगितलं नाही या आपल्या नातेवाईकाचं लग्न आहे आणि तिकडे आपल्याला अटेंड करायला जावंच लागतं। त्यामुळे ज्याचं लग्न झालेलं असेल त्याला हे पटकन माहिती असेल या ज्या कुणाला काय म्हणतात। पत्नीचा भाऊ किंवा बहीण याला काय म्हणतात, मेहुणा किंवा मेहुणी म्हणतात, बरोबर। बहिणीचा नवरा म्हणजे काय, भाऊजी। बहिणीचा नवरा भाऊजी, दाजी, जिजू जे काय आहे ते, पण याच्यामध्ये काय असतं, पेपरमध्ये आपल्याला भाऊजी म्हणून येणार, तिथे जिजू म्हणून नाही देणार काय। काकांचा मुलगा किंवा मुलगी, चुलत भाऊ किंवा चुलत बहीण। आत्याचा मुलगा किंवा मुलगी, आत्ते भाऊ किंवा आत्ते बहीण। इथं मेहुणी म्हणायचं नाही, इथं काय म्हणायचं, आत्ते भाऊ किंवा आत्ते बहीण। मामांचा मुलगा किंवा मुलगी त्याला काय म्हणायचं, मामे भाऊ किंवा मामे बहीण। इथं पण मेहुणी म्हणायचं नाही। आणि माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा म्हणजे मी माझ्या वडिलांचा एकुलता एक आहे असं जर म्हटलं तर कोण असेल, मी स्वतः असेल। म्हणजेच काय, मी स्वतः। कारण मला भाऊ पण नाही बहीण पण नाही आणि मी माझ्या आई वडिलांचा मुलगा आहे, म्हणजे कोण असेल, मी स्वतः असेल। येते लक्षात।
अशा पद्धतीच्या ह्या संज्ञा आहेत. एकदा ह्या संज्ञा वाचायच्या आणि त्या पद्धतीने आपल्याला याच्यावरून गणित सोडवायचे. बघा पहिला प्रश्न. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण प्रश्न सोडवणार आहे त्यावेळेस जर स्त्री असेल तर त्याला आपण सर्कल करूया आणि नवरा बायको असतील तर त्याला बरोबर चिन्ह देऊ. म्हणजे काय, पती पत्नी असतील तर ह्या काही काय म्हणतात, या मेथड आपल्याला लक्षात ठेवायच्या की जेणेकरून आपल्याला सॉल्व्ह करताना ते लवकर लक्षात येईल किंवा लगेच कळून येईल. बरोबर. भाऊ बहीण असेल तर फक्त एक डॅश द्यायचा. जर मुलगा असेल तर खालच्या साईडला असेल, खालच्या साईडला घेऊ. जर वडील किंवा आई असेल तर वरच्या साईडला त्याला. बघा टाईप नंबर 1. आकाश हा अमृताचा पती आहे आणि आरतीचा भाऊ आहे. सुमेधा ही आरतीची आई आहे. तर सुमेधा व अमृता यांच्यातील संबंध काय? ऑप्शन नंबर 1 आई मुलगी, ऑप्शन नंबर 2 मावस बहीण, ऑप्शन नंबर 3 बहिणी आणि ऑप्शन नंबर 4 सासू सून. बघा सोपं आहे. कसं सोडवायचं? ज्या पद्धतीने आपल्याला गणित सांगितले त्या पद्धतीने आपण प्रोसीड व्हायचं. काय सांगितलंय? आकाश हा अमृताचा पती आहे. हा आला आकाश. आकाश हा अमृताचा पती आहे म्हणून पती आहे, नवरा बायको आहेत म्हणून डबल म्हणजे बरोबर चिन्ह देऊ आपण. कोण आहे? अमृता. ही लेडीज आहे त्याच्यामुळे हिला सर्कल दे. बरोबर. आणि आरतीचा भाऊ आहे. आकाश हा अमृताचा पती आणि आरतीचा भाऊ आहे म्हणून एक डॅश देऊ. का? तर हे बहीण भाऊ आहे. इथं आली आहे. बरोबर. आरती आता काय आहे? सुमेधा ही आरतीची आई आहे. आई वडील आपण वरच्या साईडला देतो. कोण आहे? सुमेधा. ही आई आहे. ही जर आई असेल, आरतीची आई सुमेधा आणि आरतीचा भाऊ आकाश असेल तर आकाश कोण असेल? हिचा मुलगा. बरोबर. आरतीची आई सुमेधा म्हणजे आरती सुमेधाची कोण असेल? ही मुलगी असेल म्हणून आकाश कोण झाला? मुलगा झाला. आणि जर मुलगा असेल आकाश तर आकाशची पत्नी ही कोण आहे? अमृता. ही कोण असेल? सून असेल. येतंय लक्षात? म्हणजे काय आहे तर याच्यामध्ये आरतीची आई सुमेधा, आरतीची आई कोण आहे? सुमेधा. म्हणून आकाशची पण ती आई असेल. का? तर ही दोघं बहीण भाऊ आहेत. आकाशची आई सुमेधा. आकाशची पत्नी कोण आहे? अमृता. म्हणून सुमेधा कोण असेल? अमृताची सासू. सुमेधा. बरोबर. म्हणून सुमेधा व अमृता. सुमेधा अमृता कोण असतील? सासू सून. सासू सून. ऑप्शन नंबर 4 येते लक्षात. अशा पद्धतीने असेल. डायग्राम टाकायची, उत्तर काढायचं. येते लक्षात. बघा पुढचं गणित. बघा टॉप नंबर 2. अरुण म्हणा ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची बायको आहे. तर अरुणचे त्या मुलीशी नाते काय?
ऑप्शन नंबर 1 वडील, ऑप्शन नंबर 2 आजोबा, ऑप्शन नंबर 3 नवरा आणि ऑप्शन नंबर 4 सासरे. बघा सोपं आहे. अरुण अरुण आता अरुण काय म्हणतो, ही मुलगी, समजा हा अरुण, आपण आता इथं प्रत्येकाला सर्कल देऊन हे करू, दाखवून देऊ. ही मुलगी आहे. अरुण काय म्हणाला, ही मुलगी माझ्या आईच्या, ही आली आई, माझ्या आईच्या नातवाची बायको, इथं नातू आणि याची ही बायको. बरोबर. आईचा नातू म्हणजे माझ्या आईचा नातू म्हणजे कोण असेल, माझा मुलगा असेल. बरोबर. आईचा नातू म्हणजे आईचा मुलगा असेल, त्याचा मुलगा असेल. हे आईचा मुलगा तर कोण आहे, अरुण आहे. म्हणजे याचे वडील कोण असतील, अरुण असतील. आणि याची बायको ही आहे. बरोबर. ही मुलाची बायको आहे म्हणजे काय असेल, सून असेल. म्हणजे अरुण कोण असेल, हिचा सासरा असेल. कोण असेल, सासरा असेल. येते लक्षात. म्हणजेच काय आहे तर अरुणच्या आईचा नातू म्हणजे अरुणचा मुलगा, अरुणच्या आईचा नातू कोण असेल, अरुणचा मुलगा. अरुणचा मुलगा असेल. आणि ह्या अरुणच्या मुलाची बायको आहे ती मुलगी. अरुणच्या मुलाची बायको कोण, ती मुलगी. बरोबर. म्हणून ती मुलगी कोण असेल, अरुणची सून असेल. ती मुलगी कोण, सून. म्हणून अरुण कोण असेल, त्या मुलीचे सासरे. ऑप्शन नंबर 4 येते लक्षात. अरुणच्या आईचा नातू म्हणजेच अरुणचा मुलगा असेल आणि त्याची बायको आहे म्हणजे मुलाची बायको आहे म्हणजे सून असेल. अरुणची सून आहे ती मुलगी म्हणजे अरुण त्या मुलीचा कोण असेल, सासरा असेल. येते लक्षात. अशा पद्धतीने आहे. बघा पुढचं गणित. बघा पुढचा प्रश्न. एका छायाचित्राकडे बोट करून एक व्यक्ती म्हणाला, मला बंधू किंवा भगिनी नाहीत, पण त्या माणसाचे वडील हे माझ्या पित्याची पुत्र आहेत. तर ते छायाचित्र कोणाचे. ऑप्शन नंबर 1 पुत्राची, ऑप्शन नंबर 2 स्वतःचे, ऑप्शन नंबर 3 पित्याचे, ऑप्शन नंबर 4 पुतण्याचे. बघा एका छायाचित्राकडे बोट करून एक व्यक्ती म्हणा. आता हे छायाचित्र हे छायाचित्र याच्याकडे बोट करून एक व्यक्ती म्हणा. ही व्यक्ती एक व्यक्ती म्हणा. काय तर त्या माणसाचे वडील म्हणजे याचे वडील
याचे वडील हे माझ्या पित्याचे पुत्र आहे, ह्याचा पिता हे माझ्या पित्याचे पुत्र आहे, हे पुत्र म्हणजे या व्यक्तीचा वडील हा, या पण व्यक्तीचा वडील हा, बरोबर. म्हणजे दोघांचे वडील हा, पण हा काय म्हणतो की मला बंधू आणि भगिनी नाही. म्हणजेच काय की दोघं एकच आहेत. की वडील आणि व्यक्ती ही एकच व्यक्ती आहे. लक्षात येते का? तर या व्यक्तीला हा पण मुलगा आणि हा पण मुलगा, दोन मुलं झाली. पण तिथं काय म्हणते कंडिशन मध्ये, मला बंधू पण नाही भगिनी पण नाही. म्हणजे ही वडील हा व्यक्ती हाच असणार, बरोबर. म्हणजे ही जी आहे हा वडील आहे, त्याचा हा कोण आहे, मुलगा आहे. म्हणजे ह्या व्यक्तीचाही तो कोण आहे, मुलगा असणार. म्हणजेच काय आहे, पुत्र असणार. व्यक्ती आणि वडील ही एकच व्यक्ती आहे आणि यांचा मुलगा हा छायाचित्रातला व्यक्ती आहे. म्हणजे याचं मिनिंग काय आहे, तर ते छायाचित्र कोणाचे असेल, मुलाचे असेल. म्हणजेच काय, पुत्राचे. येते लक्षात. याच्यामध्ये काय, ती व्यक्ती व छायाचित्रातील व्यक्तीचे वडील व त्याचे त्या माणसाचे वडील, छायाचित्रातील माणसाचे वडील छायाचित्रातील माणसाचे वडील व तो व्यक्ती ही एकच व्यक्ती. ही कोण आहे, एकच व्यक्ती आहे. म्हणून ते छायाचित्र कोणाचे असेल, म्हणून ते छायाचित्र मुलाचे. म्हणजेच काय, पुत्राचे. येते लक्षात. बऱ्याचशा वेळा मला बंधू आणि भगिनी नाहीत म्हटलं की आपण म्हणतो की मी स्वतःच उत्तर स्वतःच लिहून टाकतो. तसं नाही. ते छायाचित्र कुणाचं आहे, तर त्याच्या मुलाचं आहे. का, तर याचे वडील माझ्या पित्याचे पुत्र आहेत. म्हणजे मी आणि याचा वडील ही एकच व्यक्ती आहे. याचा वडील आणि मी जर एकच व्यक्ती असेल तर छायाचित्र कोणाचं असेल, माझ्या मुलाचं असेल. येते लक्षात. बघा पुढचा प्रश्न. या दोन्ही व्यक्ती ही एकच आहेत, हे मात्र लक्षात घ्या. हा वडील आणि ही व्यक्ती ही एकच पर्सन आहे, एवढं मात्र तुम्हाला लक्षात घ्यावं. बघा पुढं. बघा याच्यामध्ये श्रीमान ए व बी भेटतात. आता याच्यामध्ये कसं आहे की अक्षर दिलेले आहेत, त्याच्यावर जो आपल्याला टी डायग्राम टाकायचे, टी डायग्राम वरून आपल्याला नातेसंबंध काढायचा. ए व बी भेटतात. बी हे मुलगा सी व मुलगी डी चे वडील आहे. ई ही ए ची आई आहे. सी चे लग्न झालेले असून त्याला एक मुलगा आहे. ई ही बी ची सून आहे. तर ए हा बी चा नात्याने कोण. ऑप्शन नंबर 1 चुलता, ऑप्शन नंबर 2 नातू, ऑप्शन नंबर 3 मुलगा आणि ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. बघा काय म्हणते, बी हे मुलगा सी व मुलगी डी चे वडील आहे. हे बी कोणाकोणाचे, मुलगा सी
आणि मुलगी डी. मुलगी असेल तर त्याला आपण सर्कल करू. बरोबर. वडील किंवा आई असतील तर वरती, आणि मुलगी किंवा मुलगा किंवा मुलगी असेल तर खालच्या साईडला. टी डायग्राम अशा पद्धतीने. नवरा बायको असेल तर बरोबर चिन्ह. ई ही ए ची आई आहे. सी चं लग्न झालेलं असून त्यांना एक मुलगा आहे. ही एका कुटुंबातलं दिलं. सी चं लग्न झालंय म्हणून याची पत्नी असेल. कोण असेल? ई ही बी ची सून आहे म्हणजे सी च बी चा मुलगा सी आणि त्याची पत्नी असेल ई. आणि हिचा मुलगा आहे ए. बरोबर आहे. ई ही ए ची आई आहे असं जर असेल तर काय विचारलंय? ए हा बी चा नात्याने कोण? म्हणजे ए हा बी चा नात्याने कोण असेल? बघा कोण असेल? हा मुलाचा मुलगा आहे. बरोबर. किंवा सुनेचा मुलगा म्हणजेच काय असेल? नातू असेल. येते लक्षात? कसं होईल हे? ई ही बी ची सून, ई ही बी ची सून आणि ई चा मुलगा ए. ईचा मुलगा काय आहे? ए आहे. म्हणून सुनेचा मुलगा, बी च्या सुनेचा मुलगा ए. बी च्या सुनेचा मुलगा ए म्हणून ए हा बी चा कोण असेल? नातू असेल. येते लक्षात? बस डायग्राम काढली तुम्हाला उत्तर कळून येईल काय आहे. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी लिहून दिले. सुनेचा मुलगा आहे. दोन स्टेटमेंट वरून कळतं आपल्याला. इथं ई ही बी ची सून आहे, ई ही ए ची आई आहे. बरोबर. म्हणजे बी च्या सुनेचा मुलगा ए आहे म्हणजे कोण असेल? नातू असेल. ऑप्शन नंबर 2. येते लक्षात? बघा पुढचं. एक्स हा वायचा भाऊ आहे. आर हे वायचे वडील आहे. एस हा टी चा भाऊ आहे व एक्स चा मामा आहे. तर टी चे आर शी नाते काय? आता हे एकाच कुटुंबातले आहेत हे लक्षात ठेवा. तुम्हाला पर्याय बघावे लागणार. पर्याय काय? भाऊ, पत्नी, सासरा आणि बहीण. काय आहे? एक्स हा वायचा भाऊ आहे. एक्स एक्स वायचा भाऊ आहे. बरोबर. आर हे वायचे वडील आहे. इथं आले हे वडील. वडील आपण वरती घेतले. बरोबर. एस हा टीचा भाऊ आहे आणि एक्सचा मामा आहे. एक्सचा मामा म्हणजे याचा मामा. याचा मामा कोण आहे? एस हा टीचा भाऊ व एक्सचा मामा आहे म्हणजे एस हा मामा आहे. बरोबर. की एका कुटुंबातले एसचा भाऊ, एस हा टीचा भाऊ म्हणजे या दोघांचं काहीतरी रिलेशन असायला पाहिजे का नाही? टी आणि आर यांचं रिलेशन करायचं सांगितलं. एकाच कुटुंबातले आहे. बरोबर. याचा मुलगा वाय आहे, वायचा भाऊ एक्स आहे म्हणजे आर एक्स हा आरचा पण मुलगा झाला नाही. आणि एक आहे की या मुलाचा मामा एस आहे आणि हा एस हा टीचा भाऊ आहे. असं जर म्हटलं तर एकतर टी जर पुरुष असता तर काय झाला असता? आरचा मेव्हणा झाला असता. बरोबर.
पण इथं दिलं का आपल्याला तसं काय नाही. म्हणजेच काय असेल, ही दोघं पती पत्नी असतील आणि ही ती ही मुलगी असेल, म्हणजे काय स्त्री असेल. बघा एक्स आणि वाय हे भाऊ झाले, वायचे वडील आर झाले, एक्स हा एक्सचा मामा झाला, यस हा टीचा भाऊ झाला. म्हणजेच काय आहे तर टी ही आरची पत्नी असेल, म्हणून टीचे आरशी नाते काय पत्नी. इथं तुम्हाला जेंडर विचारात घ्यावं लागेल. आरचा मुलगा एक्स, आरचा मुलगा एक्स का तर एक्स आणि वाय हे दोघं भाऊ आहेत आणि वाय हा आरचा मुलगा आहे, म्हणून आरचा मुलगा एक्स झाला. हा पण मुलगाच असणार, बरोबर. आरचा मुलगा एक्स आणि एक्सचा मामा एस. यस हा टीचा भाऊ, यस हा टीचा भाऊ, बरोबर. मामा किती असतो, आईच्या भावाला मामा म्हणतात, बरोबर. म्हणून एक्स ची टी आई असेल, म्हणून एक्स ची आई टी असेल, म्हणून आर आणि टी पती पत्नी, पती पत्नी. म्हणून टीचं आरशी नाते काय, टी ही आरची काय असेल पत्नी असेल. येते लक्षात. ऑप्शन मध्ये तुम्हाला पत्नी दिलेला आहे, त्याच्यामध्ये मेहुणा दिलेलं नाही. जर पुरुष असता तर उत्तर मेहुणा झालं असतं. येते लक्षात. हा जर पुरुष असता, पण आपल्याला कुठेही पर्यायामध्ये मेहुणा असं दिलेलं नाही, त्याच्यामुळे ही स्त्री कन्सिडर करावी लागेल. स्त्री कन्सिडर केलं तर ही याची पत्नी होईल. स्त्री जर कन्सिडर केली तर मेहुणी, असं पण कुठे तुम्हाला ऑप्शन दिलेला नाही. तुम्हाला ऑप्शन म्हणून हे उत्तर काढावं लागेल. येते लक्षात. बघा पुस्तकात. प्राजक्ता किरणला म्हणाली, माझी आई तुझ्या वडिलांची मुलगी आहे, तर तुझी आई माझ्या वडिलांची कोण. ऑप्शन नंबर 1 आई, ऑप्शन नंबर 2 सासू, ऑप्शन नंबर 3 आजी आणि ऑप्शन नंबर 4 आत्या. लगेच आपल्या घरातले मान, बरेचसे नाते संबंध लगेच आपल्या घरातले मानाने चालू करायचं. काय की समजा मी किरण आहे आणि मग असं जर कोण म्हटलं तर ते नातं कशा पद्धतीने जाईल हे विचार करा. कारण आपल्या घरातली सगळी नाती आपल्याला माहिती असतात. लगेच आपला अजून करायला तो एक प्रकार आहे, आणि मग डायग्राम टाकून एक सोडवणं हा एक प्रकार आहे. पण जर अजून करून जर तुम्ही उत्तर सोडवायचा प्रयत्न केला तर हे लवकर सॉल्व्ह होतं आणि आपल्याला समजून येतं. बघा इथं आहे प्राजक्ता. प्राजक्ता कोणाला म्हणाली, किरणला. प्राजक्ता किरणला म्हणाली, माझी आई तुझ्या वडिलांची मुलगी आहे. हिची आई कोणाच्या वडिलांची, किरणच्या वडिलांची. किरणच्या वडिलांची ही मुलगी आहे, बरोबर. म्हणजे किरणचे वडील हे आणि या वडिलांची मुलगी ही, म्हणजे हे दोन कोण झाले, बहीण भाऊ, बरोबर. हे बहीण भाऊ, हे बहीण भाऊ झाले. म्हणजेच काय, प्राजक्ताच्या आईचा भाऊ किरण झाला, म्हणजे प्राजक्ताचा कोण झाला, हा मामा झाला. प्राजक्ताचा मामा झाला किरण. आता काय म्हणतात, तर तुझी आई माझ्या वडिलांची कोण, मामाची आई
मामाची आई प्राजक्ताचे वडील, प्राजक्ताच्या वडिलांची कोण असेल? सासू असेल. का? प्राजक्ताचे किरण मामा झाला, प्राजक्ताची ही झाली आजी, कुठली? आईकडची आजी. आणि आईकडच्या आजीचा प्राजक्ताचे वडील कोण असतील? जावई असतील ना. म्हणजे ती जी आजी आहे ती वडिलांची कोण असेल? सासू असेल. येते लक्षात? ऑप्शन नंबर 2. याच्यामध्ये काय सांगितलं? प्राजक्ता किरणला म्हणाली माझी आई तुझ्या वडिलांची मुलगी आहे. म्हणजे ही आई आणि किरण हे दोघ जण बहीण भाऊ जर असतील तर प्राजक्ताचा मामा झाला किरण, आणि प्राजक्ताचा मामा जर किरण असेल तर किरणची आई ही प्राजक्ताची कोण झाली? आजी झाली. कुठली? आईकडची आजी. आणि आईकडची आजी ही वडिलांची कोण असते? सासू असते. किरण प्राजक्ताचा मामा. बरोबर. आणि मामाची आई ही कोण असते? आजी. कुठली? आईकडे. आईकडील आजी. आणि आईकडील आजी ही वडिलांची कोण असते? सासू असते. आईकडील आजी ही वडिलांची, कोणाच्या वडिलांची? प्राजक्ताच्या वडिलांची कोण असते? सासू. येते लक्षात? अशा पद्धतीनं हे असते. डायग्राम टाकायची, उत्तर काढायचं. हे नसेल करायचं तर आपल्या घरात अजून करायचं. सगळे गोळाबेरीज करायचे, सगळे नातेवाईक जमा करायचे पटपट पटपट. काय? समजा मीच प्राजक्ता असते तर काय असतं? एक किरणला म्हणाली की माझी आई, लगेच मी माझी आई कन्सिडर करायची की तुझ्या वडिलांची मुलगी आहे. म्हणजे लगेचच मी माझ्या आजोबाला कन्सिडर केलं. काय? आजोबा कोणाचे वडील आहेत? माझ्या मामाचे वडील आहेत. माझा मामा आला, मग त्याची आई म्हणजे मामाची आई ही माझ्या वडिलांची कोण असेल? सासू असेल. अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व्ह करावं लागेल. येते लक्षात? बघा पुढचा प्रश्न. स्वाती नीलाला म्हणाली तुझ्या वडिलांची आई व माझी आजी सख्या बहिणी आहेत, तर नीलाची आजी स्वातीच्या वडिलांची कोण? ऑप्शन नंबर 1 मामी, ऑप्शन नंबर 2 मावशी, ऑप्शन नंबर 3 आत्या आणि ऑप्शन नंबर 4 बहीण. कोण कोणाला म्हणाली? स्वाती नीलाला. इथं आहे स्वाती, इथं आहे नीला. बरं. स्वाती नीलाला म्हणाली तुझ्या वडिलांची आई, तिचे हे वडील, त्यांची आई, त्यांची आई ही व माझी आजी कोणाची? हे उड स्वाती नीलाला म्हणाली तुझ्या वडिलांची आई, हिच्या वडिलांची आई, हिचे हे वडील झाले, त्याची आई. याची आई ही माझी आजी, हिची आजी, ही सख्या बहीण, ही कोण आहे?
बहिणी आहेत. बरोबर. तर नीलाची आजी स्वातीच्या वडिलांची कोण, म्हणजे ही आजी आहे, इथं असतील वडील. बरोबर. हे स्वातीचे वडील. या दोघी बहिणी आहेत, म्हणजेच याचीही मावशी असेल, याचीही मावशी असेल. बरोबर. आईची बहीण म्हणजेच कोण असेल, मावशी. येते लक्षात. वडिलाची आई व आजी सख्या बहीण. नीलाची आजी व स्वातीच्या वडिलांची मावशी असेल. बरोबर. दोघी सख्या बहीण दोघी सख्या बहिणी जर आहेत, तर नीलाची आजी ही स्वातीच्या वडिलांची कोण असेल, मावशी असेल. ऑप्शन नंबर 2 काय आहे, नीलाचे वडील आणि त्याची आई. बरोबर. म्हणजे नीलाची आजी झाली, स्वातीची आजी, दोघी सख्या बहिणी आहेत. म्हणजे हिचा मुलगा, हिच्या मुलाची ही मावशी, हिच्या मुलाची ही मावशी. विचारले का, स्वातीच्या वडिलांची नीलाची आजी कोण असेल, मावशी असेल. येते लक्षात. बघा पुढचा प्रश्न. एका फोटोकडे पाहून अमर म्हणाला, हिच्या वडिलांची सासू माझ्या मामाला जावई बापू म्हणते. हिच्या वडिलांची सासू माझ्या मामाला जावई बापू म्हणते. तर अमरची आई त्या फोटोतील व्यक्तीची कोण. ऑप्शन नंबर 1 आत्या, ऑप्शन नंबर 2 मामी, ऑप्शन नंबर 3 आई आणि ऑप्शन नंबर 4 आजी. बघा आता काय म्हणतोय ते, हिच्या वडिलांची सासू एका फोटोकडे पाहून तो म्हणाला. फोटो हा आहे फोटो. ह्या फोटोकडे पाहून अमर म्हणाला. आला अमर. काय म्हणाला अमर, हिच्या वडिलांची सासू, हिचे वडील आणि ह्या वडिलांची ही सासू. वडिलांची सासू माझ्या मामाला जावई बापू म्हणते. आता ह्या वडिलांची सासू कुणाला जावई बापू म्हणेल, याला जावई बापू म्हणेल का नाही. वडिलांची सासू कुणाला जावई बापू म्हणेल, त्यालाच म्हणेल ना. आणि म्हणजे हा कोण आहे, याचा मामा आहे. हिच्या वडिलांची सासू माझ्या मामाला जावई बापू म्हणते, म्हणजे वडिलांची सासू ही त्यालाच जावई म्हणेल का नाही सासू. म्हणजेच हा व्यक्ती अमरचा मामा असेल, म्हणजे ही कोण असेल, मामाची मुलगी असेल. बरोबर. ही मामाची मुलगी काय आहे, तर अमरची आई त्या फोटोतील व्यक्तीची कोण, अमरची आई. अमरची आई. आता बघा हा मामा आहे आणि ही आई आहे, ही कोण असतील, बहीण भाऊ असतील का नाही. हा भाऊ बहीण, हे दोघं बहीण भाऊ असतील का, तर वडील हा ही जो व्यक्ती आहे तो अमरचा मामा आहे.
म्हणजे अमरची आई आणि हा व्यक्ती बहीण भाऊ असतील आणि याचे हे वडील आहेत, म्हणजे ही कोण असेल, वडिलाची बहीण, म्हणजेच कोण असेल, आत्या असेल. येते लक्षात, आत्या असेल. म्हणजेच काय आहे, वडिलांच्या सासूचे जावई वडिलांच्या सासूचे जावई कोण असतील, वडील स्वतः. कोण असतील, वडील असतील, वडील स्वतः असतील. ते जे वडील आहे ते कोणाचे वडील, फोटोतील व्यक्तीचे वडील अमरचे मामा आहेत. अमरचे मामा आहेत, म्हणून अमरची आई वडिलांची कोण असेल, त्या वडिलांची अमरची आई फोटोतील व्यक्तीची त्या मुलीच्या वडिलाची बहीण असेल, म्हणून अमरची आई कोण असेल, त्या मुलीची अमरची आई या मुलीची आत्या असेल. त्या मुलीची कोण असेल, आत्या असेल. ऑप्शन नंबर 1 बरोबर. येते लक्षात. हे लिहायची गरज नाही, फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी लिहून दिलंय. फक्त हे लिहायचं. याच्यामध्ये काय म्हणते, हिच्या वडिलांची सासू माझ्या मामाला जावई बापू म्हणते, म्हणजे सासूचा जावई हाच व्यक्ती असेल. हा व्यक्ती जर अमरचा मामा असेल तर अमरची आई आणि हा व्यक्ती बहीण भाऊ असतील. म्हणजेच हिचे वडील आणि अमरची आई हे बहीण भाऊ असतील तर अमरची आई हे या व्यक्तीची, या मुलीची कोण असेल, आत्या असेल. अशा पद्धतीनं हे गणित आहे. तुम्हाला या पद्धतीने टाकून उत्तर काढता आलं पाहिजे, किंवा आपल्या घरातले सगळे नातेसंबंध यूज करायचे आणि उत्तर काढायचं. अशा पद्धतीनं यातले काही टाइप्स होते ते आपण बघितले. याचे जे पुढचे टाइप्स आहेत त्याच्यामध्ये इक्वेशन नुसार कशा पद्धतीने नातेसंबंध असतो, किंवा टी डायग्राम कशा पद्धतीने विचारलं जातं. त्याच्यामध्ये 2 पॅरामीटर असतात. त्याच्यामध्ये नातेसंबंध दिला जातो, परत त्याच्यामध्ये प्रोफेशन पण दिले जातं, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, शिक्षक आहेत. तर त्या पद्धतीने कसे सोडवायचे, हे जे टाइप्स आहेत हे टाइप्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये